राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर होते। निफाड तालुक्यामध्ये त्यांचा कार्यक्रम होता। मात्र या कार्यक्रमामध्ये भाजपच्या येवला विधानसभा प्रमुख अमृता पवार यांची देखील उपस्थिती होती। निश्चितच ती उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधणारी होती। अमृता पवार आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते, तुम्ही त्यांची भेट घेतली। आज मालोजी काका मोगल हे माजी आमदार राहिलेले आहेत। 15 वर्षापासून निफाड तालुक्याचे ते आमदार होते आणि ते नुसतेच निफाड तालुक्याचे नव्हे तर ते पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं काम होतं। त्यामुळे त्यांच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम होता आणि त्यासाठी हा काही राजकीय व्यासपीठ नव्हतं। हे त्यांच्या कार्यक्रमासाठी आज मी इथे उपस्थित होते। तुम्ही पवार साहेबांची भेट घेतली? हो, घेतली। शेवटी ते देशाचे नेते आहेत आपल्या आणि त्यामुळे मी त्यांचा सत्कार केला। तुम्ही येवला विधानसभामधनं प्रयत्न करत आहात, तुम्ही भाजपमध्ये गेलाच तेवढ्यासाठी होतात। आता महायुती झालेली आहे, छगन भुजबळ तिथे आहेत, पुढे काय करणार? जी, आता महायुती असल्यामुळे नक्कीच ती जागा ही विद्यमान जे आहेत त्यांनाच जाणार। पण माझी तयारी ही नक्की येवला विधानसभेमधनं मला जी जबाबदारी पक्षाने दिली होती पूर्ण विधानसभा प्रमुख म्हणून ती सगळी पिंजून काढायची, तर ती तसं मी काम केलेलं आहे तिथे। पण आता विद्यमान आमदार आणि मंत्री म्हणून भुजबळ त्याच्यावर दावा करतील? हो, करतील ना। आपण काय करणार? वेळ आणि काळ सांगेल ते काय त्याचं। हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही भुजबळांच्या विरोधात लढणार का? त्यावेळेला मी विचार करेन। 2च महिने उरले। जी, तेव्हा संधी आली तर बघेल ना, सांगेल, तुम्हालाच कळवेल पहिले। हो, संधी आली तर तुम्ही पुढे जाणार? जी। ह्या अमृता पवार आहेत, माजी आमदार वसंत पवार यांच्या कन्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून त्या येवला विधानसभा मतदारसंघामधनं विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करतायत। मात्र महायुतीमध्ये छगन भुजबळ यांची एंट्री झाली आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या पुढच्या स्वप्नांना आडकाठी लागलेली होती। आजच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये नाशिकमध्ये काय घडामोडी घडतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, निफाड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।